चला तर आज बनवूया आपण तेलाची मऊ लुसलुशीत खमंग पुरणपोळी। त्यासाठी लागणारे साहित्य आणि महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर सुरुवात करूया। 1 वाटी हरभऱ्याची डाळ मी उकळत्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकली आहे। ही डाळ लवकर शिजावी म्हणून 1 चमचा तेल टाकला आहे। या तेलामुळे डाळ लवकर आणि मऊ लुसलुशीत शिजते। पुरणपोळी करण्यासाठी गव्हाचे पीठ घेतले आहे। गव्हाचे पीठ छान नसेल तर पोळ्यांचा आटा वापरला तर चालतो। हे पीठ छान मर्दून घ्यायचं। जितके छान मर्दाल तितक्याच पोळ्या मऊ लुसलुशीत होतील। मर्दून मळून झाल्यानंतर तेल लावून अर्धा तास हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं। पुरण छान खमंग लागण्यासाठी बडीशेप आणि वेलदोडे थोडेसे गरम करून साखर घालून मिक्सरच्या भांड्यातून पूड करून घ्यायची। डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी संपूर्ण काढून घ्यायचे। चिमूटभर मीठ टाकायची। वेलदोडे, बडीशेप आणि सुंठ याची पूड टाकून ही डाळ छान हलवून घ्यायची। गॅस बारीकच ठेवायचा। इथे महत्त्वाची टिप म्हणजे मिठाची चिमट टाकायला विसरायचं नाही। या मिठामुळेच पुरणाला छान चव येत असते। 1 वाटी हरभरा डाळीसाठी 1.5 वाटी गूळ छान किसून घेतला आहे। हा गूळ आपण या डाळीमध्ये घालायचा आणि बारीक गॅसवर छान हलवत राहायचं। हळूहळू हा गूळ वितळायला लागतो। हे पुरण पातळ होते। मंद आचेवर हे मिश्रण हलवल्यानंतर छान डाळ गुळामध्ये मिक्स होते। 4 ते 5 मिनिटात हे पुरण घट्ट येईल। जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही। चला तर इथे आपण पुरण बारीक करून घेऊया। माझ्याकडे पुरण बारीक करण्यासाठी चाळण आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने बारीक करू शकता। इथे पहा, कणिक आणि पुरण दोन्हीही तयार झालं आहे। कणिकही छान भिजली आहे। जेवढा गोळा आपण कणकेचा घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण पुरण याच्यामध्ये घालायचं। हाताला तेल लावून छान हा गोळा तयार करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये गोळा कसा भरावा हे मी दाखवलं आहे। पोळी भाजण्यासाठी गॅसवर तवा तापायला ठेवायचा। पोळपट लाटण्याला छान तेल लावून घ्यायचं आणि आपण तयार केलेला गोळा घ्यायचा। आलटून पालटून तेल लावून घ्यायचं आणि लाटायला सुरुवात करायची। जे तोंड असतं पोळीच्या गोळ्याचं ते वरती करायचं आणि छान पोळी लाटून थोडी पोळी लाटून झाली की पुन्हा तेल लावून ही पोळी पलटून टाकून मगच लाटायला सुरुवात करायची। यामुळे पोळी फुटत नाही। पुरणपोळी नेहमी काटामध्ये बारीक असावी हे तर सगळ्यांना माहीतच आहे। हे पहा, मी इथे पुरणपोळी कशी लाटून घेतली आहे। ही जरा सुद्धा फाटणार नाही। माझ्या पद्धतीने बनवून पहा। तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर तेल सोडायचं। हळूवारपणे पोळी लाटण्यावर घ्यायची आणि तव्यामध्ये सोडायची। गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही। मध्यम आचेवरच पोळी भाजायची। इथे पाहू शकता पुरणपोळी कशी छान टुमटुमीत फुगली आहे। आलटून पालटून पोळी छान खमंग भाजून घ्यायची। पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा गोळा भरता आला पाहिजे। तळ हाताला तेल लावून तळहातावर कणिक घेऊन वरून पुरण घालत छान दाबून घ्यायचं। ही पोळी छान बनते, काटामध्ये पुरून जातं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरणपोळीचा गोळा भरून पहा। पोळीमध्ये संपूर्ण काटामध्ये पुरून जाते। पुन्हा एकदा मी इथे तेलाची पोळी लाटून दाखवत आहे। छान गोळा भरून घ्यायचा, आलटून पालटून तेल लावायचं आणि नंतर पलटून टाकून छान एकसारखी पोळी लाटायला सुरुवात करायचं। हलक्या हाताने हलकेसे लाटणे फिरवत ही पोळी अशी छान लाटून घ्यावी। तेलाची पुरणपोळी बनवण्यासाठी माझी पद्धत एकदा वापरून पहा। बघा, तुमची एकही पोळी फुटणार नाही किंवा तुटणार नाही। पहा इथे किती छान पुरणपोळी तयार झाली आहे। त्यानंतर तव्यामध्ये तेल टाकायचं आणि ही देखील पोळी भाजण्यासाठी टाकायची। इथे पहा पोळी कशी छान फुगत आहे। अशाच प्रकारे सर्व पोळ्या मी लाटून घेतल्या आहेत आणि छान भाजून देखील घेतल्या आहेत। पुरणपोळी छान मऊ लुसलुशीत एकदम करेक्ट बनण्यासाठी मी काही टिप्स सांगत आहे, त्या वापरा। तेलाची पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ चांगले असणे गरजेचे असते। म्हणून बाजारातून पोळ्यांचा आटा विकत आणावा आणि तो छान मर्दूनच मळावा। हे पीठ मळताना जास्त एकदम पाणी घेऊ नये। थोडे थोडे पाणी घेतच कणिक मळावी। ही जास्त कठीण मळू नये, मऊ लुसलुशीत असावी। जितकी कणिक मऊ असेल तितक्याच पोळ्या मऊ बनतात। पुरण बारीक करताना एक लक्षात ठेवायचं, पुरण हे नेहमी बारीक असावं। एकदा सोडून 2 वेळा चाळणीतून बारीक करून काढावे। यामुळे पोळ्या एकसारख्या बनतात। पुरणपोळीचं जेवण सर्वांनाच आवडतं। पुरणपोळी बरोबर मी इथे कटाची आमटी बनवली आहे। त्याचबरोबर कांदा भजी आणि छान कुरकुरीत तोंडी लावण्यासाठी पापड भाजले आहे। ही आपली पारंपरिक पुरणपोळीची थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।